एकदा आकाश भरून आलं होतं. काळ्या ढगांनी सगळं झाकलं होतं. झाडाखाली पाखरं आसरा शोधत होती, पण एक कावळा उघड्या फांदीवरच बसलेला होता. पाऊस सुरू झाला. थेंब थेंब अंगावरती पडू लागले. पंख ओले झाले. उडणं कठीण झालं. लोक म्हणाले, हा वेडा आहे, लपला नाही. पण कोणीच त्याचं मन पाहिलं नाही, कारण तो काहीतरी थांबून वाट पाहत होता. पण पाऊस मात्र वाढायला सुरुवात झाली. वादळ आलं. वारा जोरात सुटला. इतर पाखरं थरथरत होती, लपून अस्वस्थ होती. तो कावळा मात्र पंख झटकत राहिला, भिजत राहिला आणि तग धरत राहिला. आणि अचानक पावसाची धार कमी झाली. आकाश हलकं झालं. तोच कावळा पहिला उडाला, कारण तो पावसापासून पळत. या कथेचा एक खूप खोल अर्थ आहे. स्त्रीचं आयुष्यही असंच असतं. सतत पाऊस, सतत परीक्षा. पण लक्षात ठेव, जोपर्यंत तू संकटात उभी राहतेस तोपर्यंत तू हरलेली नाहीस. कधी कधी भिजणं टाळायचं नसतं, भिजूनही उडायला शिकायचं असतं. आणि जर तुला अशाच मोटिवेशनल रील्स पाहायच्या असतील तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नकोस.